नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून जावक क्रमांक 2025 नगर परिषद प्रशासन संकीर्ण कावी 501 दिनांक 4/7/2025 रोजी प्रसिद्ध केलेल्या नोटिफिकेशननुसार शहर समन्वयक म्हणजेच सिटी कोऑर्डिनेटर या पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्याचं निश्चित केलं आहे. 64 पदावर ही भरती प्रक्रिया असून तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं दिनांक 5/7/2025 ते 13/7/2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करू शकता. मित्रांनो, या पदासाठी तुम्हाला BE BTech कोणतीही स्ट्रीम असली तरी चालेल, कोणतीही शाखा असली तरी चालेल BE BTechची. त्या व्यतिरिक्त BArch, B प्लॅनिंग आणि BSc याचीही कोणती शाखा असली तरी चालेल. ही तुमची शैक्षणिक पात्रता झाली. परंतु तुम्हाला या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी 6 महिन्याचा कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्था किंवा त्यांच्या कार्यालयाशी काम करण्याचा अनुभव असायला पाहिजे. मित्रांनो, या पदासाठी कमाल वयोमर्यादा ही 35 वर्ष आहे. परंतु जर तुम्ही कुठं शहर समन्वयक म्हणून जर काम केलेलं असेल तर तुम्हाला वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्यात येईल. मानधन साधारण 45,000 रुपये आहे. तसं ही पदभरती ही कंत्राटी पद्धतीने आहे आणि त्याची कालमर्यादा फक्त 11 महिने आहे. तर तुम्ही एक साधारण एक्सपिरियन्स म्हणून हा जॉब जरूर करू शकता. तुम्हाला सिव्हिल प्रशासनासोबत कसं काम करायला पाहिजे याचा तुम्हाला खूप चांगला अनुभव यामध्ये येऊ शकतो आणि कामाचं स्वरूप कसं असतं, काम कसं केलं पाहिजे आणि त्या पदावर तुम्ही असल्यानं सिव्हिल पब्लिकसोबत कसं कनेक्ट राहता येईल याचा तुम्हाला खूप चांगला अनुभव या पदभरतीमध्ये येईल. जी व्यक्ती ह्या सगळ्या शैक्षणिक पात्रता व अनुभवाचे निकष पूर्ण करील किंवा करत असेल त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. त्यासाठी तुम्ही विभागीय आयुक्त कार्यालय यांची जी ऑथराईज वेबसाईट आहे यामध्ये तुम्ही जाऊन अर्ज सादर करू शकता. अर्ज तुम्ही 13/7/25 रोजी संध्याकाळी 6:15 पर्यंतच करणं आवश्यक आहे आणि तुमचा अर्ज जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला अर्जाच्या छाननीनंतर ऑनलाईन म्हणजेच ईमेलद्वारे कळवण्यात येईल की तुम्ही मुलाखतीसाठी उपलब्ध राहावं. यामध्ये तुमची मुलाखत होईल आणि त्यानंतर तुम्हाला पदासाठी तुम्ही योग्य असाल तर तुम्हाला जरूर हे पद उपभोगायला मिळेल. दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची की तुमचं मानधन जे 45,000 रुपये फिक्स केलं आहे हे फिक्स वेतन तुम्हाला 11 महिने मिळेल. म्हणजे तुम्ही दुसरे कोणत्याही पद्धतीचे भत्ते किंवा शासकीय लाभ मिळवण्यासाठी पात्र नसाल. हे प्युअर कंत्राटी पद्धतीनं भरलं जाणारं पद आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर पात्र असाल तर या पदाचा लाभ जरूर घ्यावा. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कामाचा खूप चांगला अनुभव येईल आणि खूप चांगला एक्सपिरियन्स असेल आणि ह्या एक्सपिरियन्सच्या आधारे तुम्हाला पुढचे जॉब मिळवण्यासाठी किंवा या संबंधित काही दुसरे जॉब निघाले तर त्या जॉबला अप्लाय करण्यासाठी तुम्हाला चांगला अनुभव असल्यामुळं तुम्हाला फायदा होईल. तर मित्रांनो, चला, जे तुम्ही पात्र असाल आणि इच्छुक असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करा. तसेच माझ्या गव्हर्मेंट जॉब शुअर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून गरजूपर्यंत हे व्हिडिओ पोहोचतील व त्यांना नोकरीची संधी प्राप्त होईल. धन्यवाद मित्रांनो.